नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गावाला टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका येथे जे 2025 मध्ये विविध पदावर भरती निघालेली आहे त्या भरतीबाबत आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आणि आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या पदावर भरती निघालेली आहे, त्या पदांसाठी पात्रता काय आहे, शिक्षण काय, अनुभव किती लागणार आहे, तुम्हाला अर्ज कशारित्या करायचा, ऑनलाईन करायचा, ऑफलाईन करायचा आहे, आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणते कागदपत्र बंधनकारक आहेत, याची संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे। आणि ह्या भरतीमध्ये आपण जे काही संपूर्ण डिटेल माहिती असेल ते महत्त्वाचे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत, तुम्हाला ते सर्व मुद्दे मी इथं आज सांगणार आहे। तर चला मग सुरू करूया। त्याबद्दल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण जॉब आणि योजना संदर्भातील इथं माहिती मिळत राहते। तर चला मग सुरू करा। हे बघा मित्रांनो, ही जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान आहे त्यांच्या अंतर्गत दोघांनी मिळून जे भरती चालू आहे त्याच्या अंतर्गत ही जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात प्रस्तुत झालेली आहे। त्यामध्ये बघा इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे, राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान NUHM अंतर्गत रिक्त असलेल्या पदाची भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावयाची आहे। वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता थेट मुलाखत दिनांक 15/5/2025 रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स स्त्री पुरुष ANM व पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग 3रा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर 1/15A किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 दिनांक 2/5/2025 ते 16/5/2025 पर्यंत सादर करायचा आहे। ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे NUHM अंतर्गत जे रिक्त पदे आहे त्या पदाअंतर्गत भरती होणार आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, हे पूर्ण कंत्राटी पद्धतीने म्हणजे टेम्पररी बेसवर असणार आहे, ठीक आहे। तिसरी गोष्ट, जे वैद्यकीय अधिकारी या पदासाठी आहे त्याची थेट मुलाखत होणार आहे, वॉक इन इंटरव्ह्यू, ते कधी होणार आहे 15/5/2025 रोजी। आणि जे इतर आहे त्यांचे स्टाफ, जसे की स्टाफ असतील स्टाफ नर्स पुरुष स्त्री किंवा ANM व पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता जे इच्छुक पात्र उमेदवार आहेत त्यांना अर्ज करायचा आहे। जे अर्जाचा नमुना मी तुम्हाला दाखवेल, कोणत्या अर्जाच्या नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा, आणि तो अर्ज तुम्हाला या पत्त्यावर दिनांक 2/5/2025 ते 16/5/2025 रोजी प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे तुम्हाला तिथं सादर करायचं आहे। तर चला आपण आता याची संपूर्ण माहिती पुढे घेऊया। तर बघा मित्रांनो, इथं टोटल 5 पदे आहेत। वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, स्टाफ नर्स स्त्री आणि पुरुष, त्यानंतर ANM, त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर, अशी 5 पदे आहेत। आता यासाठी वेगवेगळे क्वालिफिकेशन आहे आणि वेगवेगळ्या कॅटेगरीतून सुद्धा इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो। प्रत्येक कॅटेगरीसाठी काही जागे आहेत, ते जागे इथं तुम्हाला सांगितले आहे। आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला किती मानधन असणार आहे, कारण इथं तुम्हाला मानधनच म्हणता येईल, ठीक आहे मित्रांनो। आता इथं बघा, वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातील MBBS पदवी, त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणी बंधनकारक, त्यानंतर शासकीय स्थानिक संस्था ट्रस्ट खाजगी या संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक। इथं वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी MBBS ची डिग्री असणे कंपल्सरी आहे, त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्याची नोंदणी असणे आवश्यक आहे, त्यानंतर त्यांचा जो अनुभव सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे। आणि इथं आता वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जागे आहेत, जसं अर्जासाठी 2, अर्जासाठी 1, विजा A साठी 1, असे वेगवेगळे आहेत। मी तुम्हाला जाहिरात देईन, तिथे तुम्ही पाहू शकता, किंवा इथं सुद्धा तुम्ही व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या पाहू शकता जे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागे। त्यानंतर वयोमर्यादा जास्तीत जास्त 70 वर्षे आहे या पदाकरिता, आणि मासिक जे वेतन असणार आहे मानधन ते 60,000 असते। त्यानंतर आहे स्टाफ नर्स आणि स्त्री पुरुष यासाठी 12वी उत्तीर्ण असणे, त्यानंतर जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा BSc नर्सिंग
GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी बंधनकारक आहे. हे तुम्हाला वरील शैक्षणिक अर्थ आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी असणे बंधनकारक आहे. इथं सुद्धा तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे. वर वैद्यकीय अधिकारी साहेब टोटल 12 पदे आहेत आणि इथं स्टाफ नर्स स्त्रीसाठी 9 आणि पुरुषसाठी 2 पदे आहे आणि इथं तुम्हाला एकूण किती असणार आहे 20,000 मासिक मानधन असणार आहे. आणि इथं वयोमर्यादा खुल्यासाठी 38 आहे आणि राखीव कॅटेगरीसाठी आहे 43. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर ANM साठी 10वी पास आणि ANM कोर्स उत्तीर्ण असायला हवा. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल यामध्ये नोंदणी असणे इथं सुद्धा बंधनकारक आहे. इथे एकूण 12 पदे आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आणि इथं सुद्धा तुम्हाला वयोमर्यादा 30 सांगितलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 आणि इथं पगार असणार आहे तुम्हाला मासिक मानधन असणार आहे 18,000. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी MBBS और ग्रॅज्युएशन इन हेल्थ सायन्स असणं गरजेचं आहे. हे ग्रॅज्युएट सायन्स MBBS ग्रॅज्युएट सायन्समध्ये जे तुम्हाला इथं एवढे जे दिलेले आहेत ना मित्रांनो, ह्यापैकी एक किंवा MBBS असणं आवश्यक आहे आणि इथं ओपनसाठी एक जागा आहे फक्त. आणि इथं सुद्धा तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 13 जागा आहे. 43 वय आहे मित्रांनो सॉरी. त्यानंतर 32,000 इथं तुम्हाला मासिक मानधन असणार. ठीक आहे. हे झाले पूर्ण किती पदे होते, पदासाठी शैक्षणिक अर्हता काय होती आणि कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागे आहेत हे तुम्ही इथं बघितलात आणि वयोमर्यादा आणि तुम्हाला यामध्ये किती मासिक मानधन भेटणार आहे, पगार भेटणार आहे ते सुद्धा मी ते स्पष्ट केलेलं आहे. आता इथे तुम्हाला अर्ज करायच्या काही नियम व अटी सांगितलेले आहेत. जसं उपयुक्त पदे हे कंत्राटी स्वरूपाची असून नियुक्ती 6 महिन्याच्या कालावधीकरता करण्यात येईल. मित्रांनो तर 6 महिन्यासाठी तुम्हाला कंत्राटी पदावर करण्यात येईल. पुढे जर गरज भासली तर कंटिन्यू करतील किंवा नवीन भरती करतील. त्या संदर्भात इथे अजून काही नमूद केलेलं दिसलं नाही. सर्व उमेदवारांनी जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्येच विहित कालावधीतच अर्ज भरणे कंपल्सरी आहे. जो अर्ज जाहिरातमध्ये दिलेला आहे त्या अर्जाच्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अर्ज दिलेल्या टाईममध्येच भरणं आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि ते तुम्हाला अर्ज नमुना कट करून ठेवलेला आहे. तुम्ही डायरेक्ट ते डाउनलोड करून डिस्क्रिप्शनमधून प्रिंट करून अर्ज करू शकता मित्रांनो. त्यानंतर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही. जे तुम्ही अर्जात माहिती भरणार आहात ते तुम्हाला अचूक भरायचे मित्रांनो. एकदा भरलेली माहिती बदल करता येणार नाही स्पष्टपणे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी पदाकरता थेट मुलाखत होणार आहे म्हणजे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे तुम्हाला ऑन द स्पॉट 15/5/2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकता. त्यानंतर तुमच्या मूळ कागदपत्राची छाननी होईल. त्याच दिवशी तुमची मुलाखत सुद्धा होईल. त्यानंतरचे उर्वरित आहे ते मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितलेलं आहे की कुरिअरने किंवा तुम्हाला थेट तिथे जाऊन जे स्टाफ असेल, नर्स असेल, पुरुष स्त्री किंवा ANM किंवा पब्लिक हेल्थ मॅनेजर पदाकरता अर्ज करणार आहेत त्याने या पत्त्यावर शासकीय सुट्टी सोडून बाय हँड म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन किंवा कुरिअरने दिनांक 2/5/2025 ते 16/5/2025 या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज वाटला. समजा तुमचा अर्ज कुरिअरने उशिरा जरी प्राप्त झाला तरी त्याची दखल घेतली जाणार नाही. त्यासाठी तुम्ही स्पीड पोस्टने वाटलावा किंवा डायरेक्ट जाऊन तुम्ही जमा करा. पण जर तारीख केल्यावर तुमचं कुरिअरनं सुद्धा तुम्ही वाट लावला तर तो ग्राह्य धरला जाणार असे स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे काही वयोमर्यादा दिलेली आहे. ते तर वयोमर्यादा मी तुम्हाला ऑलरेडीच इथे स्पष्ट केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर अर्ज भरण्याच्या काही सूचना आहेत जसे की उमेदवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र प्रमाणे अचूक भरावी. अर्जासोबत माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र जोडावे म्हणजे तुमचं जे SSC किंवा HSC असेल 10वी भरा. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या सनदवर जी जन्मतारीख असेल तेच भरावे लागेल. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय, दिवस, महिने व वर्ष अचूक नमूद करावे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. दिवस, महिने, वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. वय, त्यानंतर अर्जात उमेदवाराचे लिंग यानी जेंडर या बाबतीची माहिती नमूद करणे कंपल्सरी आहे. त्यानंतर अर्ज करीत असणाऱ्या अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. समजा एखादी महिला असतील जर ते अर्ज करत असतील, समजा त्यांचं लग्नानंतर नाव बदललेलं असेल तर त्याचा मॅरेज सर्टिफिकेट म्हणून त्याचा पुरावा किंवा इतर कारणास्तव कोणाचं नाव बदललं असेल तर तो नाव बदललेला पुरावा म्हणून राजपत्र
ज्याला आपण गॅजेटसुद्धा म्हणतो, ते सादर करणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ डोमाशियल सर्टिफिकेट असणेसुद्धा आवश्यक आहे. जर तुमच्याजवळ डोमाशियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही 5 दिवसाच्या आत डोमाशियल सर्टिफिकेट कशारित्या काढू शकता हे मी तुम्हाला वर आय बटनामध्ये लिंक दाखवलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि 5 दिवसाच्या आत तुमचा डोमेशियल सर्टिफिकेटसुद्धा काढू शकता. त्यानंतर उमेदवाराने आपल्या जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा. त्यानंतर इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील, अन्यथा उमेदवारास अर्ज नाकारण्यात येईल. म्हणजे ज्या ज्या कास्टसाठी किंवा कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी असतो मित्रांनो, त्यांना ते सादर करणे आवश्यक आहे. समजा ते जर सादर करण्यास सक्षम झाले नाही तर मग त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. यासाठी सुद्धा जर तुमच्याजवळ नसेल नॉन क्रिमिनल तर मी वर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर आय बटनामध्ये सुद्धा लिंक देईल. तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता की तुम्ही 5 दिवसात नॉन क्रिमिनल कशारित्या काढू शकता कुठल्याही त्रुटीशिवाय. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढे जाऊया. त्यानंतर अजून इथं काही माहिती दिलेली आहे, ते जाहिरातमध्ये तुम्ही स्पष्टपणे वाचून द्या. इथं तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला अर्जामध्ये स्वतःचा ईमेल ID व्यवस्थितरित्या भरायचा आहे, चालू मोबाईल क्रमांक भरायचा आहे, मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखती संदर्भात येणाऱ्या सूचना ईमेलद्वारे असतील, SMS द्वारे नसतील. त्यानंतर पात्र उमेदवाराची यादी उपयुक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर ईमेल ID पद भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील व ईमेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. हे तुमच्यासाठी आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि प्रत्येक भरती करणारा उमेदवार याबाबतीत सर्व गोष्टी लक्ष देतोच. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती हे nmmc.gov.in या वेबसाईटवर, जी की ऑफिशियल वेबसाईट आहे नवी मुंबई महानगरपालिका यांची, तिथे तुम्हाला सर्व काही भेटत जाईल. ठीक आहे मित्रांनो. आता अजून मित्रांनो तुम्हाला इथं हमीपत्र द्यावं लागेल की तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल नाही आहे, हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवाराने अर्ज आरक्षणातून सादर करायचे असल्यास अर्जासोबत तुम्हाला जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. ठीक आहे मित्रांनो. कास्ट सर्टिफिकेटसुद्धा आवश्यक सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. EWSसाठी EWS सुद्धा जो सर्टिफिकेट असतो तो सुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता सुद्धा मी तुम्हाला जिथलं तिथं ज्या पदासाठी आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तरी तुम्हाला एक तिथं काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, मी तुम्हाला तिथं क्लिअर करतो. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी अर्ज सादर करत आहात तेव्हापर्यंत जाहिरातामध्ये जे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणाची टक्केवारी अचूकपणे भरा, असे स्पष्टपणे सांगितलेलं. ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता तुम्हाला म्हणजे A फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असं नमूद न करता तुम्हाला स्पष्टपणे जे पण मार्क पडले असतील किंवा टक्केवारी पडली असतील ते तुम्हाला क्लिअरली मेन्शन करणं आहे. प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणाची टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारी न जुळाल्यास अर्ज नामंजूर होईल. म्हणजे मित्रांनो, जर समजा चुकीने जरी तुम्ही क्लिअरली न मेन्शन करता थोडा जरी खडूखाट झाला आहे आणि जर ती मिसमॅच झाला आहे तर तुमचा अर्ज अपात्र ठरेल. त्यानंतर उमेदवाराची अर्जामध्ये नमूद माहितीनुसार अर्जाची छाननी होईल. तुम्ही जो अर्ज भरणार आहात त्याच अर्जाप्रमाणेच तुमच्या इतर डॉक्युमेंटची छाननी केली जाईल. वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेची मूळ गुणपत्रिका सादर न केल्यास सदर उमेदवाराला अपात्र ठरवले जाईल. म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्याची जे मुलाखत होणार आहे ते वॉक इन होणार आहे, म्हणजे प्रत्यक्ष होणार आहे आणि त्याच तारखेला सर्वात अगोदर 10 ते 2 पर्यंत नोंदणी होणार आहे आणि कागदपत्राची पडताळणी होणार आहे. ज्यावेळेस कागदपत्राची पडताळणी होणार आहे त्यावेळेस जर त्यांना मूळ जे अर्हतेची गुणपत्रिका आहे ते जर सादर करण्यास सक्षम नसले तर त्यांना डायरेक्टली अपात्र म्हणून घोषित करून ठरविण्यात येईल. त्यानंतर पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता, पात्रता किंवा शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केले असणे आवश्यक आहे. म्हणजे जे पण पदवी असेल ते शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभवसुद्धा मी जिथं तिथं सांगितलेलं आहे. तुम्हाला जिथे जिथे तुम्ही अनुभव केलेला ते तुम्हाला इथं त्याचं सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे मित्रांनो. तुम्हाला स्पष्टपणे सांगितले आहे. तुम्ही जाहिरातसुद्धा वाचू शकता. मी आता तुम्हाला बोर करत नाही, मी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते तुम्हाला इथं सांगतो. जसे तुमच्याजवळ MSCIT प्रमाणपत्र धारक करता असल्यास तपशील नमूद करावा. जर तुमच्याजवळ MSCIT सर्टिफिकेट असेल तर तुम्ही स्पष्टपणे तिथं नमूद करावा आणि त्याचा प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर तुमच्याजवळ लहान कुटुंब असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र कसं द्यायचं. त्यानंतर तुमचे फोटो आणि स्वाक्षरी
उमेदवाराने अर्जामध्ये फोटोकरिता राखीव जागेवर त्यांच्या अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिटकवावा, म्हणजे लेटेस्ट फोटो चिटकवायचा आहे तुम्हाला आणि दिलेला रखाना आहे. त्यानंतर स्वाक्षरी करता जी जागा दिलेली आहे तिथेच तुम्हाला स्पष्ट स्वाक्षरी करायची आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया, वैद्यकीय अधिकारी पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. बाकींची जी होणार आहे ती गुणांक पद्धतीनुसार उमेदवाराची निवड होणार आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अर्ज बघा, विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाफ्यावर खालील प्रमाणे नमूद करून सादर करा. तुम्हाला तुमचा अर्ज जो मी दाखवणार आहे कोणत्या विहित नमुन्यात करायचा आहे अर्ज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळे डॉक्युमेंटची कॉपी लावायची आणि त्याला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. इथं जर भलेही न सांगितले असेल तरी तुम्ही सेल्फ अटेस्टेड करा. त्यानंतर तुम्हाला लिफाफ्यावर लिहायचं आहे की विषय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अर्ज सादर करण्याबाबत. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करतात ते पद लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करायचा तुम्हाला पत्ता लिहायचा आहे मित्रांनो. असं तुम्हाला हे पूर्ण मॅटर तुम्हाला तुमच्या लिफाफ्यावर लिहून बंद करून सील करून त्याला सेंड करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर अर्ज दिनांक 2/5/2025 ते 16/5/2025 या कालावधीत घेतला जाईल. ते पण सुट्टीचे किंवा सार्वजनिक सुट्टी असेल ते सोडून मित्रांनो. ठीक आहे. सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 या वेळेस सादर करावा. ठीक आहे. 6/5/2025 नंतर प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. स्पष्टपणे त्याने अगोदरसुद्धा सांगितले, आत्तासुद्धा सांगते. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, भरती प्रक्रिये बदल करणे, पदाची संख्येत बदल करायचे सर्व अधिकार माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आलेले आहे. सर्व जबाबदारी त्यांच्याजवळ आहे मित्रांनो. ठीक आहे. याबाबत तुम्ही कोणताही दावा करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते क्लिअर करतो मित्रांनो. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला 10वीची गुणपत्रक लागणार आहे. त्यानंतरच त्यासोबत तुम्हाला शैक्षणिक अर्हतेची जे पण गुणपत्रिका असतील, तुम्ही डिप्लोमा असेल, ग्रॅज्युएशन असेल, जे पण तुमच्या पदानुसार तुम्हाला लागणार आहे त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्ही लागणार आहेत. काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे, कारण जवळपास सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला ते मागितलेच आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव असलेल्याचं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे. राखीव संवर्गातील उमेदवार म्हणजे जी कॅटेगरीमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. डोमेशियलसुद्धा कंपल्सरी आहे. ज्यांना नॉन क्रिमिनल लागू होतो त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणंसुद्धा कंपल्सरी आहे अर्जासोबत. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचा लेटेस्ट फोटो. जर तुमचा लग्न झालेला असेल, नावात बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट ज्याला आपण म्हणतो तोसुद्धा, लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र आणि तुमच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा क्रिमिनल केस झालेला नाही असल्याचं तुम्हाला हमीपत्र द्यायचं. अशा रीत्या आपण पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे पण जाहिरात निघालेली आहे त्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला सरकारी योजना, नोकरी, CSA, आपले सरकार, वर्डप्लेस, ब्लॉगिंग, AI, ऑनलाईन कमाई अशा संपूर्ण वेगवेगळ्या टॉपिकवर जे पण लेटेस्ट टॉपिक असेल, माहिती असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर भेटतील. आता मित्रांनो मी तुम्हाला अर्जाचा नमुना दाखवतो. तुम्हाला कोणत्या अर्जात कोणत्या नमुन्यात अर्ज करायचा आहे. हा अर्जाचा नमुना मित्रांनो मी डायरेक्टली नोटिफिकेशनमधून कट करून ठेवलेला आहे. तुम्ही डायरेक्टली हे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून याचा वापर करू शकता. इथं तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात ते भरायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला पासपोर्ट फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण नाव, पहिल्या आडनावापासून सुरुवात करायची आहे मित्रांनो. त्यानंतर पत्रव्यवहारासाठी जो पण तुमचा पत्ता असेल, पिनकोड सेट तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचे 2. त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे या दिनांकापर्यंत. त्यानंतर तुम्हाला त्याने स्पष्टपणे सांगितलेलं वय, वर्ष, महिने, दिवस या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीयत्व इंडियन असेल, इथं भारतीय असेल मित्रांनो. त्यानंतर उमेदवार विवाहित, अविवाहित तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का नाही हेच म्हणावं लागेल मित्रांनो. त्याने सांगितलेलं आहे. जात प्रमाणपत्र आहे का, हो किंवा नाही, आणि असेल तर कोणत्या कास्टचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल ID क्लिअरली मेन्शन करायचं आहे मित्रांनो, कुठलाही खडाखोड न करता, कारण तुम्हाला सर्व काही ते कॉन्टॅक्ट करणार आहेत ईमेल IDवर मिळतात. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करणार आहात तिथे तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुमची जे पण असेल, कोणती परीक्षा उत्तीर्ण झाली, कोणत्या विद्यापीठातून झालेली आहे, कधी झालेली आहे, ते तुम्हाला किती गुण मिळालेले आहे, सगळं तुम्हाला इथे टाकायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन इथे द्यायचं आहे मित्रांनो. हा फॉर्म भरून तुम्हाला सही करून स्कॅन करायचा आहे आणि तुम्हाला ज्यावेळी वाट लावायचं सुद्धा आहे आणि व्हेरीफायसुद्धा करायचं. हे फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं तुम्हाला हमीपत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन हे सुद्धा तुम्हाला प्रिंट करून द्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा फॉर्म आहे. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमधून हा फॉर्म मूळ जाहिरात जी असेल ती जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता. तर हा अशा प्रकारे आपण या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती भेटलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कॉमेंटमध्ये 100% सांगा, कारण तुमच्या लाईक आणि कॉमेंटमुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळतो अशा अजून महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा नवीन भरती संदर्भातील व्हिडिओ बनवण्यासाठी. तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या भरतीविषयी किंवा इम्पॉर्टंट टॉपिकवर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.